बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दुपारी 12 वाजता मातोश्रीवर या बैठकीला सुरुवात होणार आहे। बैठकीत ठाणे जिल्ह्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे। यावेळी उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। 2 फेब्रुवारीपासून ठाण्यात शिवसर्वेक्षण अभियान होत आहे। या संदर्भात पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात येत आहेत। उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना या बैठकीअंतर्गत मार्गदर्शन करतील। ठाकरेंच्या शिवसेनेची आज महत्त्वाची बैठक आहे। दुपारी 12 वाजता मातोश्रीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शिवसर्वेक्षण अभियान होणार आहे लवकरच आणि त्याच करता या बैठकीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आता मिळतेय। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि याच निवडणुकांच्या दृष्टिकोनातून आता ठाकरेंच्या शिवसेनेनं लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? काल परवा झालेली पदाधिकाऱ्यांची बैठक, त्यानंतर झालेला मेळावा आणि या मेळाव्याच्या माध्यमातून ठाकरेंनी दिलेले स्वबळाचे संकेत, त्यानंतर मात्र अनेक घडामोडी घडताना दिसतात। वारंवार मातोश्रीवर बैठकांचा सिलसिला। नक्कीच लागवी। एकंदर पाहिलं तर कुठेतरी विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर ठाकरेंची शिवसेना ही आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष देत आहे। एकंदर मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा आढावा घेतल्यानंतर आता ठाकरे स्वतः उद्धव ठाकरे हे आता ठाणे महानगरपालिका निवडणुकीचा अनुषंगाने आज बैठक घेत आहेत। एकंदर ठाण्यातील सर्व पदाधिकारी यांना आज मातोश्रीवर बोलावण्यात आलेलं आहे आणि एकंदर त्यांची बैठक जी आहे ती 12 वाजता पार पडणार आहे। एकंदर पाहिलं ठाण्याबद्दल जर बोलायचं झालं तर ठाणे हा अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे। ठाणे हा स्वतः एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे ठाकरेंचं विशेष लक्ष जे आहे ते ठाण्यामध्ये राहिलेलं आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये ठाणे हे नेमकं आता कोणाच्या ताब्यात जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र आजपासून स्वतः उद्धव ठाकरे हे या संपूर्ण तयारीला लागलेले आहेत। एकंदर या संपूर्ण जिल्ह्याचा, या संपूर्ण विधानसभा निहाय अशा प्रकारे आढावा घेत आहेत। एकंदर आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ही आजची बैठक ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। त्यामुळे येत्या काळात ठाकरे नेमकं कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र ठाकरेंची सध्या जर भूमिका पाहिली तर कुठेतरी एकला चलोरेचा नारा देण्यासाठी त्यांची कुठे तयारी आपल्याला होताना पाहायला मिळते। त्यामुळे येत्या काळामध्ये ठाकरे हे एकला चलोरेचा नारा देतात का किंवा महाविकास आघाडीसोबत लढतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आजपासून त्याचा आढावा बैठक जी आहे ती आपल्याला सुरू झालेली पाहायला मिळत आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये ठाकरेंचं जी भूमिका आहे ती लवकर स्पष्ट होणार आहे। त्यामुळे आजच्या बैठकीकडे लक्ष लागलेलं आहे आणि येत्या काळामध्ये ठाकरे नेमकी कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। लागवी निश्चित येत्या काळात ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे भूषण। पण आता मात्र कुठेतरी फिक्स होताना दिसतंय की आता ठाकरेंची शिवसेना ही स्वबळावरच लढणार आहे। कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निमित्त वेगवेगळी आहेत। कधी यात्रेसंदर्भात बैठक होतीये तर कधी शिवसर्वेक्षण अभियानासंदर्भात ही बैठक केली जाते। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजेंडा मात्र यातून स्पष्ट होतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा। कारण विधानसभेत फटका बसल्यानंतर आता ठाकरेंची शिवसेना ताकही फुंकून पिताना दिसतीये। नक्कीच लागवी। विधानसभा निवडणुकीत जो काही पराभव झाला त्या पराभवाचं संपूर्ण जर विश्लेषण केलं तर कुठेतरी ठाकरेंची शिवसेना ही आता अत्यंत काळजीपूर्वक आपल्याला पावलं टाकताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणूक असेल किंवा ठाणे महानगरपालिका निवडणूक असेल या संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे स्वतः आढावा घेत आहेत आणि अगदी 1 to 1 भेट घेऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत। आणि एकंदर जर अगदी 2 दिवसापूर्वीचा त्यांचा मेळावा पाहिला तर त्या मेळाव्यात त्यांनी एकंदर तीच स्पष्ट भूमिका घेतली होती की तुमच्याकडनं किती तयारी आहे। एकंदर त्यांचे पदाधिकारी, त्यांचे आमदार, त्यांचे खासदार कशा प्रकारे तयारी करत आहेत या अनुषंगाने स्वतः ठाकरे जो निर्णय आहे तो घेणार आहे। एकंदर या संपूर्ण निर्णयाच्या अनुषंगाने जे सर्वेक्षण आहे, जो आढावा आहे तो स्वतः ठाकरे घेत आहेत आणि त्यामुळे येत्या काळामध्ये ठाकरे या संपूर्ण आढाव्यानंतर कोणती भूमिका घेतात, कोणता निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या ठाकरेंची जी वाटचाल आहे ती कुठेतरी एकला चलोरेच्या दिशेने होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये त्यांचं सर्वेक्षण जर सकारात्मक झालं तर ठाकरे हे एकला चलोरेचा नारा देतील आणि एकंदर या संपूर्ण निवडणुका ज्या आहेत त्या स्वबळावर लढतील अशा प्रकारे देखील शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे आजची बैठक ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। त्यामुळे स्वतः ठाकरे आज नेमकं कोणतं मार्गदर्शन करतात देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लागवी भूषण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।